नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर रोज रोज मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रश्न पडत असेल, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ मसालेदार असं दही सँडविच. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. दही सँडविच बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक सुकी चटणी बनवून घेतोय आणि त्यासाठी साधारण पाऊण कप कोथिंबीर, 2 ते 3 चमचे फुटाणे डाळ, 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. पाणी अजिबात इथे वापरलेलं नाहीये, आपण ही सुकीच चटणी बनवून घेतोय. आणि तुम्ही इथे बघू शकता ही हिरवी सुकी चटणी आपली तयार आहे. दही मी 1 ते 1.5 तासासाठी इथे बांधून ठेवलं होतं. साधारण 1.5 कप मी इथे दह्याचा उपयोग केलेला आहे. जास्त वेळ बांधून ठेवायचं नाही, कारण जर त्यातलं सगळंच पाणी गेलं तर हे ड्राय होऊ शकतं. आणि जर तुम्ही दही न बांधता किंवा त्यातील पाणी न काढता जर दही वापरलं तर आपलं हे सँडविच अगदीच मऊ पानसट होऊ शकतं. त्यासाठी दही साधारण 1 ते 1.5 तास मी बांधून ठेवले. आता मी त्यामध्ये बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोबी आणि थोडेसे उकडलेले स्वीटकॉर्न घालते. साऱ्या भाज्या मी साधारण 5 ते 6 चमचे इतक्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सोबतच मी बारीक चिरलेली कोथिंबीरही घातली आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात. आता हे व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये बाकीचे मसाले सुद्धा आता आपण घालायचे आहेत. त्यामध्ये साधारण 1 छोटा चमचा मी चाट मसाला घातलाय, तर अर्धा चमचा काळी मिरीपूड घातलेली आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घातलंय आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेतोय. तर हे आता सँडविचचं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण सँडविच तयार करूयात. त्यासाठी मी 4 ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात. त्यापैकी 2 स्लाइसवर छान असं बटर लावून घेते. उरलेल्या 2 स्लाइसवर आपण जी सुकी हिरवी चटणी केली होती ती घालायची आहे. आणि ज्या बाजूला आपण बटर लावलं होतं तिथे आपण हे स्टफिंग लावायचं आहे. व्यवस्थितपणे भरपूर असं स्टफिंग मी इथे लावलंय. आणि आता चटणीचा भाग जो होता तो ब्रेड आपण यावर पालथा ठेवायचा आहे. हे मी ब्रेड व्यवस्थित दाबून घेते एकमेकांवर आणि आता वरून सुद्धा थोडंसं बटर लावून घेते. व्यवस्थित बटर लावल्यानंतर मी टोस्टरमध्ये सुद्धा थोडंसं बटर घालते, जेणेकरून छान आपल्या सँडविचला क्रिस्प येईल. आणि मी हा टोस्टर थोडासा प्रीहीट करून घेतलेला आहे. आता आपण हे सँडविचेस त्यामध्ये ठेवूया. तुमच्याकडे जर टोस्टर अवेलेबल नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा हे दोन्ही बाजूंनी असं व्यवस्थितपणे बेक करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 2 मिनिटातच हे दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थितपणे भाजलं गेलंय. आवाजावरून तुम्हाला कळेलच की हे किती कुरकुरीत झाले. हे पटकन असं बनणारं दही सँडविच तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून कळवा. अगदी आतून मऊसर, मसालेदार आणि बाहेरून कुरकुरीत असं हे सँडविच
टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणी सोबत सर्व करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत ही रेसिपी नक्की शेअर करा.